नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषण. सावित्री, तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस. सावित्री, तू घरोघरी शिक्षणाचे दिवे लावलेस. स्वतः मात्र ज्योती समजवून आमचे आयुष्य प्रकाशमय केलेस. स्वतः मात्र ज्योती समजवून आमचे आयुष्य प्रकाशमय केलेस. आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत आहोत. हा दिवस बालिका दिन म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्त मी सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करते. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील होते. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण देण्यास सुरुवात केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी 3 जुलै 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. या शाळेतूनच सावित्रीबाईंनी अध्यापनाचे काम सुरू केले. सावित्रीबाई भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या. मुलींची शाळा काढल्यावर त्यांना समाजातून प्रचंड विरोध सहन करावा लागला. दगड, धोंडे, शेणाचे गोळे अंगावर झेलत त्यांनी शिकवण्याचे काम सुरूच ठेवले. पालकांनी मुलींना शाळेत पाठवावे म्हणून सावित्रीबाई प्रत्येक मुलीच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समजावून सांगत. सत्यशोधक समाजाचे कामही ज्योतिरावांच्या बरोबरीने सावित्रीबाईंनी पुढे नेले. ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. काशीबाई या ब्राह्मण विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव यशवंत ठेवले. सत्यशोधक समाजाची परिषद 1893 मध्ये सासवड येथे झाली. या परिषदेच्या सावित्रीबाई अध्यक्ष होत्या. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी वेचले. त्यांच्या सन्मानार्थ पुणे विद्यापीठाचे नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे करण्यात आले आहे. काव्य फुले हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. इसवी सन 1896 मध्ये दुष्काळात सावित्रीबाई यांनी दुष्काळग्रस्त लोकांना मदत केली.
इसवी सन 1897च्या प्लेगच्या साथीत त्यांचे निधन झाले. ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.